मी विद्या बारामतीकर तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। तर तुम्हाला मी सांगते एक खूप महत्त्वाची अशी आणि जुनी एकदम अशी ट्रिक आहे, तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि अनुभवाने तुम्हाला सांगते। कारण माझ्या वडिलांच्यात ही लिंबुनीची बाग होती, 30 वर्ष बाग होती, त्यामुळं मला म्हणजे पूर्ण माहिती आहे या लिंबुनीच्या म्हणजे झाडाची। तर तुम्हाला सांगते, आता आपण प्रत्येकजणच कुंडीत म्हणा किंवा ज्याला भरपूर जागा आहे त्या आसपास 1-2 लिंबुनीची झाडं लावतातच, कारण लिंबू हे प्रत्येकाच्या आहारात म्हणजे वापरलं जातं। तर तुम्हाला मी ट्रिक अशी सांगते की काय काय वेळी काय होतं, आपण म्हणतो की एवढं छान लिंबुनीचं झाड आलं, अरे भरपूर मोहर लागला होता किंवा भरपूर फळं लागली होती, काय झाली, कुठं गेली? तर तुम्हाला मी मेन कारण त्याचं सांगते। पहिली काय औषधं नव्हती बघा, आता आमचे वडील काय करायचे, म्हणजे मजूर लावायचे आणि जी बघा खिडकीची पानं आहेत ती पूर्ण अशी सगळी तोडून घ्यायची, कारण पूर्वी अशी औषधच नव्हती। तर आता कशी औषधं आली, तर आता आपण एक झाडाला तर औषध एवढं मारू शकत नाही, आणू शकत नाही। तर ही ट्रिक तुम्ही बघा वापरा। ही अशी आळी काय करते बघा, अशी कोश तयार करते आणि ज्यावेळी ती आतमध्ये असते त्यावेळेस ती काय नाही, पण ज्यावेळेस ती बाहेर फिरत असते त्यावेळेस ती काय करते, फळं खाते, ही खाते बघा। तेच आपल्याला करायचं आहे। ही जी खिडकीची पानं आहेत किंवा जी गोल गुंडाळलेली जी पानं आहेत ती पूर्ण आपल्याला सगळी अशी तोडून काढायची। आता एवढी काय जास्त काय नसतात बघा, थोडीशी सापडतात खिडकी पानं, आपल्याला काय जास्त वेळ पण आपल्याला लागणार नाही। 1-2 जर आपली जर लिंबुनीची झाडं असली ना तर जास्त वेळ काय लागत नाही, फक्त शोधून आपल्याला फक्त ती खिडकी काय पानं आहेत ना ती काढून घ्यायची। आत्ता सुद्धा म्हणजे सध्या तुम्हाला दाखवायला आळी नाही किंवा पाऊस होता ना भरपूर, त्यामुळे ना सगळी म्हणजे आळी किंवा मरून गेली, म्हणजे निघून गेली असं झाले। तर ही बघा अशी ती कोश करते। आत्ता ज्यावेळेस असते त्यावेळी काय नाही, मग बाहेर असते त्यावेळेस ती फळं खाते बघा आणि पूर्ण म्हणजे फळाचं सगळं हे करते, खाली पाडते किंवा खाते बघा। असं तुम्हाला दाखवलं आहे फळ कसं डंक मारलाय, हे अशीच फळं डंक मारते, खाली पाडते आणि खाते। ती लिंबुनिवली आळी असते, कशी ओळखायची, पांढरी असते बघा ती, थोडीशी तिला अशी ठिपके असतात आणि 2 अशी शिंगाड्यासारखी असते, अशी ती आळी ओळखायची। ती लिंबुनीच्या झाडावर बघा आढळते। आणि ना ज्यावेळेस आपण असं करू बघा, तुम्ही हे जर करून बघितलं तर तुमच्या म्हणजे लिंबुनीच्या झाडाला खरंच म्हणजे खूप भरपूर फळे लागतील आणि ते टिकून पण राहतील। माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही ट्रिक तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला पण म्हणजे अनुभव येईल या ट्रिकचा। आणि काय म्हणजे कसं होतं, आपली जे आपण जे झाडं जे लावतो ते आपण योग्य जर रीतीने आपण त्याची जर काळजी घेतली, कारण एका झाडाला आपण औषधं तर आणू शकत नाही, मारू तर शकत नाही, तर बघा अशा प्रकारे आपल्याला भरपूर म्हणजे फळं मिळू शकतात बघा। एवढंच।